नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक. विश्वसंवाद केंद्र आयोजित आज म्हणजे शुक्रवार 5 जून 2020 संध्याकाळी 5:30 वाजता केंद्र सरकार कालखंड दुसरा उपलब्धी आणि आव्हानं या विषयावरच्या फेसबुक लाईव्ह सेशन घेण्याची जी संधी मला विश्वसंवाद केंद्रांनी दिली त्याबद्दल मी विश्वसंवाद केंद्राचे आणि त्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. केंद्र सरकार 2 असा संदिग्ध वाटणारा उल्लेख असला तरी तो वेगळेपणाने सांगायला हवा अशातला भाग नाही. एकंदरीतच मोदी सरकारचा जो दुसरा कालखंड मे 2019 पासून सुरू झाला त्याचं 1 वर्ष नुकतंच पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने विशेषतः 1 वर्ष आणि एकंदरीतच 2014 पासून हे केंद्र सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची त्यांनी मिळवलेली उपलब्धी आणि आजमितीला आणि येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेली संकट किंवा आव्हानं याचं मर्यादित विश्लेषण किंवा विवेचन करण्याचा मी माझ्या आजच्या सत्रामध्ये प्रयत्न करणार आहे. मर्यादित म्हणायचं कारण असं की एकंदरीतच हे सत्र साधारणपणे 45 ते 50 मिनिटं चालावं अशी अपेक्षा आहे आणि एकंदरीतच 6 वर्षाचा आणि भविष्याचा वेध एवढ्या थोड्याक्या काळात घेता येणं शक्य आहे अशातला भाग नाही. त्यातही ज्या वेळेला आपण अशा एका वेगळ्या अर्थी हॅपनिंग असं म्हणतो अशा कालखंडाचा आपण सगळेच साक्षीदार आहोत, काही प्रमाणामध्ये साथीदारही आहोत आणि त्यामुळे होता होईतो त्यातल्या महत्त्वाच्या पैलूंचा चर्चा करण्याचा माझा विचार आहे. एकंदरीतच सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती या विषयाला एक वेगळाच आयाम मिळालेला आहे आणि त्यामुळे गेल्या 6 वर्षांमध्ये मिळवलेल्या यशापयशाचा लेखाजोखा किंवा आढावा घेत असतानाच एकंदरीतच नजीकच्या आणि नंतरच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल, मग त्या राजकीय असतील, त्या सामाजिक असतील, त्या आर्थिक असतील, त्या स्थानिक असतील किंवा त्या आंतरराष्ट्रीयही असतील, अशा मुद्द्यांची छाया पडछाया या संपूर्ण येणाऱ्या काळावरती पडलेली असेल आणि काही प्रमाणात तरी त्याचा वेध माझ्या पुढच्या 40 ते 42 मिनिटाच्या विवेचनामध्ये घेण्याचा माझा विचार आहे. ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा विश्वसंवाद केंद्रांनी हा विषय मला सांगितला की केंद्र सरकार 2 उपलब्धी आणि आव्हान, त्यावेळेला साहजिकच गेली 33 वर्ष सातत्यानं मी केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत आलोय त्यामुळे असेल कदाचित, पण मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडाचा शेवटचा अर्थसंकल्प 2014 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जेव्हा संसदेमध्ये सादर केला होता त्यावेळच्या त्यांच्या एका अर्थसंकल्पीय भाषणातल्या वाक्याची मला आठवण आली. साहजिकच त्या कालखंडातला हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे एकंदरीतच 2014 नंतरच्या काळामध्ये काय काय प्रकारच्या घटना घडल्या याचं एक राजकीय विश्लेषण अर्थसंकल्पीय भाषणात असणं हे अत्यंत साहजिक होतं. कारण तसंही अर्थसंकल्प हा कितीही आर्थिक घटना असली तरी सुद्धा अर्थसंकल्पीय भाषण हे बहुतांश वेळेला इको पॉलिटिकल किंवा पॉलिटिकल इकॉनॉमिकल असतं याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि त्यातही अरुण जेटलींसारखा शब्दांमध्ये माहीर आणि मुरब्बी राजकारणी जेव्हा अर्थमंत्री म्हणून बोलायला उभा राहतो त्यावेळेला त्याचं प्रतिबिंब त्या भाषणात पडणं हे अत्यंत साहजिक होतं. त्या भाषणातलं एक वाक्य असं होतं की 2014 साली नरेंद्र मोदी सरकार जेव्हा केंद्रामध्ये सत्तारूढ झालं त्यावेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही फ्रजाईल फाय अशी होती आणि 2014 ते 2019 या काळामध्ये फ्रजाईल फाय पासून फिट अँड फाईन फाय पर्यंत आपण गेलेलो आहोत आणि नंतरच्या काळामध्ये येणारा उल्लेख कसा असेल याचा उल्लेख करताना अरुण जेटलींनी नंतरच्या एका त्यांच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं तर की फ्रजाईल टू फिट हे तर झालं, आता फिट टू फॅब्युलस असं आपल्याला करायचं आहे. एकंदरीतच अशा पद्धतीचं मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामधला अत्यंत महत्त्वाचा मंत्री आणि मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी जे म्हणतात या दिशेनं एकंदरीतच या 6 वर्षाची वाटचाल झाली का आणि येणाऱ्या काळामध्ये ती तशी होऊ शकते का याचा विचार हा करावा लागतो. असा विचार करण्याचं अजून एक कारण मला असं वाटतं की एकंदरीतच आपल्या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर लक्षात असं येतं की कोणत्याही पंतप्रधानाला जेव्हा 2 कालखंड किंवा 2 टर्म्स पंतप्रधान म्हणून काम करायची संधी मिळते त्यावेळेला दुसरा कालखंड हा बहुतांश वेळेला
त्याच्या पहिल्या कालखंडाच्या तुलनेमध्ये सगळ्याच दृष्टीने त्याची कसोटी पाहणारा ठरतो. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीतही हेच झालं, इंदिराजींच्या बाबतीतही हेच झालं. अटलजींच्या 13 दिवसाच्या सरकारपेक्षाही 13 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांना त्याच पद्धतीचे सामना करावा लागला. आणि डॉक्टर मनमोहन सिंगांची 2004 ते 2009 या कारकिर्दीच्या तुलनेत 2009 ते 2014 हा कालखंड सर्वच बाबतीने त्यांना अडचणीचा गेला. अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा सध्याच्या केंद्र सरकारच्या दुसऱ्या कालखंडाच्या पहिल्या वर्षाचा आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की केवळ या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे हा एकमेव फरक आधीच्या 2 सरकारांमध्ये विशेषतः अटलजी आणि मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कालखंडापेक्षा सुद्धा या सरकारचं ती उपलब्धी म्हणून नाही म्हणत, पण त्यामुळे तुलनेनं कमी कालखंड किंवा कमी आव्हानं या सरकारला या वर्षभरात पेलावी लागली का किंवा सामोरं जावं लागलं का याचा विचार करावा असं मला मनापासून वाटतं. पण असं म्हणणं हे तितकंसं अन्यायकारक किंवा न्यायकारक ठरेल याची मला कल्पना नाही, कारण राजकीय विश्लेषणाची परंपरा आणि पद्धत ती प्रत्येकाच्या मतावरती, प्रेफरन्सेसवरती आणि प्रिजुडायसेसवरती अवलंबून राहील. परंतु जे काही घटक किंवा ज्या काही घटना आज आपण करोनाच्या निमित्ताने पाहतोय त्यावेळेला एक मात्र म्हणावंसं वाटतं की 2014च्या तुलनेमध्ये 2019 पर्यंत मोदी सरकारनं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली होती. आणि अगदी एखाद्या पॉप्युलर हिंदी सिनेमाचा, लोकप्रिय हिंदी सिनेमाचा उल्लेख किंवा संदर्भ घेत बोलायचं झालं तर मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडाच्या अखेरीला उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा आला होता. आणि त्यात अजित डोवाल तत्सम भूमिकेत काम करणाऱ्या नटाच्या तोंडी एक संवाद आहे, ये नया इंडिया है, घर में घुसेगा भी और मारेगा भी. हे जे लष्करी दृष्ट्या महत्वाचं गणित होतं किंवा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा एकमेव कालखंड नव्हता. पहिल्या कालखंडामध्ये पुलवामासारख्या घटना होत असताना दुसऱ्या कालखंडाच्या वर्षाखेरीला ज्या पुलवामामध्येच आपण जेव्हा एखादी वाहन अडवतो हे सर्वार्थाने सूचक किंवा समर्पक असतं. म्हणजे केवळ प्रिव्हेन्शन नव्हे तर प्रिकॉशन हा सुद्धा घटक आंतरराष्ट्रीय घटकांवरती आपल्याला येतो का ही गोष्ट लक्षात येते. आज मितीला जरी काही जागतिक पतमापन संस्थांनी आपलं पतमापन हे मेअरली और बेअरली अबव इन्व्हेस्टमेंट ग्रेड असं जरी केलेलं असलं तरी त्याच्यामध्ये पहिल्या वर्षाच्या कालखंडाच्या आव्हानापेक्षा सुद्धा एकंदरीतच करोनानंतरच्या अर्थव्यवस्थेचा आपल्या देशाच्याही आणि जागतिकही फार मोठा परिणाम पडला असेल किंवा झाला असेल हे नाकारता येत नाही. अर्थात त्या परिणामाचं स्वरूप आणि प्रमाण हे किती असेल हे प्रत्येक विश्लेषकाच्या राजकीय रंगसंगतीवरती अवलंबून असू शकतं. पण एकंदरीतच जर विचार करायचा झाला तर या दुसऱ्या कालखंडाचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या ज्या उपलब्धी जाणवतात ते असं लक्षात घ्यावं लागेल की आंतरराष्ट्रीय राजकारण काय किंवा आंतरराष्ट्रीय अर्थकारण काय, पण पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या काही पद्धतीची पावलं आपण उचलली गेली केंद्र सरकार म्हणून त्या पावलांचे काही विशिष्ट स्वरूपातले परिणाम आणि ते सकारात्मक परिणाम हे आपल्याला या वर्षभरामध्ये दिसले आहेत हे नक्की लक्षात येईल. एकंदरीतच करोनानंतरच्या राजकारणामध्ये आणि करोनानंतरच्या अर्थकारणामध्ये ज्या पद्धतीचे विचार झाले त्यातला कुठचाही राजकीय संदर्भ मला अभिप्रेत नाही, परंतु एकंदरीतच पहिल्या कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा DBTचा उपयोग करण्याकडे केंद्र सरकारनं लक्ष पुरवलेलं होतं त्याचा अत्यंत चांगला फायदा फार मोठ्या प्रमाणावरती आत्ताच्या करोनाच्या काळामध्ये त्या संबंधित आणि गरजू लाभार्थीच्या खात्यात थेट पैसा देण्यासाठी उपयोग झाला. ही एक आर्थिक आणि सामाजिक म्हणूनही साहजिकच उपलब्धी आहे. पहिल्या वर्षाकडे जर पाहायचा विचार केला तर साहजिकच अर्थकारणाच्या आधी येण्यापलीकडे 3 महत्त्वाच्या ज्या उपलब्धी आहेत त्या कोणालाच नाकारता येणार नाहीत, ही गोष्ट खरी आहे. कलम 370 आणि CAA सारख्या ज्या आणि राम जन्मभूमी या 3ही गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय पहिल्या वर्षाच्या कालखंडाची चर्चा ही पूर्ण होणार नाही. त्याच्या कालगणनेविषयी, त्याच्या संबंधात घेतलेल्या भूमिकेविषयी, त्याच्या झालेल्या समर्थनाविषयी किंवा त्याला झालेल्या विरोधाविषयी वेगवेगळी मतं असली तरी हे जे 3 विषय भारतीय राजकारणामध्ये किंवा भारतीय समाजकारणामध्ये वर्षानुवर्ष नव्हे तर दशकानुदशक
हे प्रलंबित राहिले होते, पेंडिंग राहिले होते, कधी न्यायालयात आहेत म्हणून, कधी संसदेत अडकलेत म्हणून, कधी राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून, किंवा एकंदरीतच तिन्ही पावलं उचलताना जी काही प्रशासकीय विल पॉवर किंवा इच्छाशक्ती लागते त्या इच्छाशक्तीचा अभाव म्हणून हे जे 3 विषय मागे पडलेले होते ते विषय गेल्या वर्षभरामध्ये केवळ ऐरणीवरती आले किंवा सभागृहाच्या किंवा देशाच्या चर्चेच्या पटलावरती आले अशातला भाग नाही. त्याबद्दलची निर्णायक पावलं आणि निर्णायक भूमिका या वर्षभरामध्ये घेतली गेली. हे श्रेय किंवा हे यश किंवा ही उपलब्धी कोणत्याही अर्थाने नाकारता येईल अशा पद्धतीची परिस्थिती नाही. आणि त्याच बरोबरीने विशेषतः 2009 ते 2014 या कालखंडाचा जर आपण विचार केला तर या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं त्या तत्कालीन केंद्र सरकारला स्वतःच्या कारभाराचं समर्थन करत राहावं लागलं किंवा ज्या पद्धतीच्या आरोपांना तोंड द्यावं लागलं असा कोणताही मुद्दा ना आधीच्या 5 वर्षात आर्थिक घोटाळ्याच्या दृष्टिकोनातनं तत्कालीन केंद्र सरकारविषयी आला, ना या गेल्या वर्षभरात सध्याच्या विद्यमान केंद्र सरकारमध्ये आला. घोटाळ्याचा आरोप न होणं हे खरं सांगायचं म्हणजे आपण लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये आणि लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये, मी जाणीवपूर्वक लोकशाही अर्थव्यवस्था शब्द वापरतोय कारण मोदी सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला दिलेली चालना आहे ती येणाऱ्या काळातली गोष्ट आहे. आणि अशा वेळेला केवळ तुमच्या परफॉर्मन्स विषयी नव्हे तर तुमच्याबद्दलच्या जनमानसातल्या असलेल्या प्रतिमेला किंवा परसेप्शनचंही फार महत्वाचं स्थान असतं. आणि या दृष्टिकोनातून 2009 ते 2014च्या कालखंडाच्या तुलनेत 2014 ते 2020 म्हणजे आधीची 5 वर्ष आणि आत्ताच्या दुसऱ्या कालखंडातलं पहिलं वर्ष हे निर्विवाद यश आहे, ही निर्विवाद उपलब्धी आहे, याविषयी कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही. अशाच पद्धतीनं अगदी इतक्या प्रमाणात नसलं तरी सुद्धा ज्या पद्धतीची चर्चा ह्या मुद्द्यांविषयी करावी लागेल असं कारण किंवा असा घटक या गेल्या वर्षभरामध्ये ज्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावरती जाणवला आणि ते म्हणजे परराष्ट्र धोरण, ज्याला एकंदरीतच तुमच्या असं लक्षात येईल की 1947 ते 2020 या कालखंडामध्ये तसं पाहायला गेलं तर वरवर पाहता किंवा सकृत दर्शनी आपल्या परराष्ट्रीय धोरणाच्या कोणत्याही महत्वाच्या तत्वामध्ये आपण तडजोड केली अशातला भाग नाही. अर्थात परराष्ट्रीय धोरण हा इतका सजीव आणि जिवंत विषय आहे की त्याच्यामध्ये तत्कालीन घटकांनुसार बदल हे करावेच लागतात. आज मितीला तटस्थ राष्ट्र किंवा नामसारख्या संघटना जरी अस्तित्वात नसल्या त्याचं कारणच मुळामध्ये असं आहे की आता अमेरिकेला असलेला बायपोलर देशातला किंवा प्रणालीतला रशिया नावाचा देश किंवा खंडात्मक देश आता अस्तित्वातच नाही. आणि केवळ 1947 ते 2000 या कालखंडामध्ये असलेला राजकीय भूगोल आणि 2014 ते 2020 या काळामध्ये असलेला राजकीय आणि आर्थिक भूगोल याच्यामध्ये फरक झाला अशातला भाग नाही. पण गेल्या अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातनं जाणवलेली गोष्ट अशी आहे की 1990च्या दशकापर्यंत आपला भारत देश जागतिक अर्थकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रिज्या किंवा व्यासावरतीही नव्हता, तो परिघावरतीच फिरत होता. गेल्या 6 वर्षात त्याचं स्थान केंद्रबिंदूवरती आलेलं नसलं तरी सुद्धा निदान आपण परिघापासून त्रिज्येपर्यंत केलेला प्रवास हे कारण आहे. पण ही उपलब्धी म्हणत असताना किंवा ही उपलब्धी म्हणून सांगत असताना एक विषय मात्र लक्षात घ्यावा लागतो की ह्याचं उत्तर किंवा याचा परिणाम असा एका रात्रीत किंवा एका वर्षात जाणवत नसतो. एकंदरीतच जसजसं जागतिक अर्थकारणाचं स्वरूप बदलत गेलं ते केवळ भारत ही एक आपल्या पक्क्या मालाची बाजारपेठ म्हणून किंवा आपल्या लोकसंख्येचा आकार म्हणून किंवा आपल्या स्थानिक बाजारपेठेचं आकारमान, गती आणि प्रमाण लक्षात घेऊन केलेलं मूल्यांकन नाही, तर एकंदरीतच भारताला इक्वल पार्टनरशिपवरती, इक्वल स्टेटसवरती नांदता येईल ही गेल्या वर्षभरातली अत्यंत महत्त्वाची उपलब्धी या सरकारची आहे, हे लक्षात घ्यायला लागेल. कदाचित त्याचं एक कारण असं असू शकतं की मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामध्ये आपल्याकडे परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांच्यासारख्या अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी आणि त्याहीपेक्षा अनुभवी राजकारण्यांनी किंवा राजकीय नेत्यानं परराष्ट्र मंत्री म्हणून आपण कारभार पाहिला. परंतु या बदलत्या परिस्थितीमध्ये
त्याला असलेला आवश्यक टेक्नोक्रॅट क्रंच ही गरज ओळखणं किंवा त्या पद्धतीचा तज्ज्ञ सल्ला उपलब्ध असणं आणि त्या माणसानं हाताळणं हे आवश्यक असणं कोणत्याही प्रकारचा सुषमाताई स्वराजांवरती किंवा सुषमाजी स्वराजांवरती अन्याय करण्याचा विषय नाही. एकंदरीतच त्याचं जे जिओपॉलिटिकल रूप बदललं त्यामुळे या बाबतीतला सगळ्यात पहिला मास्टर स्ट्रोक हा एस जयशंकर अशा माजी विदेश सचिवाला आज आपण विदेश मंत्री करणं हा आहे. म्हणजे अगदी तुलनाच करायची झाली तर 1991 साली त्यावेळच्या आर्थिक संकट आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नरसिंहरावांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना अर्थमंत्री करणं यामध्ये जो एक राजकीय हेतू किंवा एक अत्यंत मुत्सद्दीपणा होता त्याचाच बरोबर प्रतिबिंब हे सध्याच्या भौगोलिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक पातळीवरती असलेल्या इकोपॉलिटिकल रिलेशन्स लक्षात घेऊन एस जयशंकर सारख्या एका तज्ज्ञ माणसाची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करणं ही पूर्णपणाने केवळ उपलब्धी नाही तर ज्याला आपण मास्टर स्ट्रोक म्हणू अशा पद्धतीचा भाग आहे. आणि मग त्याचे कळत न कळत झालेले परिणाम अर्थात साहजिकच एकंदरीतच भारतीय पंतप्रधानांचं विदेशी नेत्यांच्या क्रमवारीमध्ये महत्व आणि प्रमाण या दृष्टीने असलेलं स्थान याचाच विचार केला तर 2019-2020 हे वर्ष कदाचित भारतीय राजकीय इतिहासाच्या निदान स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासामध्ये फार सुवर्णाक्षराने लिहावं असं वर्ष होईल. म्हणजे मागासच्या मुद्द्याची पुनरावृत्ती करून पुढे जायचं असेल तर असं म्हणता येईल की केवळ आर्थिकदृष्ट्या आपण परिघातून त्रिज्येवर आलो असू तर राजकीय दृष्ट्या आपण परिघावरून केंद्रबिंदूच्या जवळ जाण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. एकंदरीतच याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण कालगणनेच्या दृष्टिकोनातून ते सध्याच्या केंद्र सरकारच्या कालखंडाच्या दुसऱ्या वर्षामध्ये आलं तरी त्याची सुरुवात त्याच्या पहिल्या वर्षात झाली आहे हे आपण लक्षात घेऊया. गेल्या वर्षभरातच एकंदरीतच सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला स्थान मिळावं याकरता झालेले वाढीव प्रयत्न आपण ते सुरू न करता कदाचित पडद्याआडनं आपण सूत्र हलवलीही असतील कारण ती आंतरराष्ट्रीय राजकारणात हलवावीच लागतात, परंतु आपण सांगायच्या ऐवजी इतर वेगवेगळ्या देशांनी सांगणं आणि त्यातही चीनचा वाढता विरोध असतानाही ही मागणी नेटानं लावून धरणं हे गेल्या वर्षभरातलं सध्याच्या केंद्र सरकारचं परराष्ट्र पातळीवरचं सगळ्यात मोठं यश आहे हे जरा सुद्धा नाकारता येणार नाही. आणि गेल्या 2 दिवसांमध्ये आपल्या सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये जी एक बातमी फिरतीये की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 या गटामध्ये अजून 4 देशांचा समावेश करण्याची मागणी लावून धरली आहे आणि त्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे. ही जितकी करोना नंतरच्या परिस्थितीवरची प्रतिक्रिया आहे तितकीच करोना नंतरच्या जागतिक अर्थकारणामध्ये, करोना नंतरच्या जागतिक राजकारणामध्ये भारताच्या वाढत्या असलेल्या भूमिकेला दिलेली दाद आहे आणि याही अर्थानं ती उपलब्धी आहे किंवा ती या सरकारची प्राप्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. उपलब्धीचा विचार करत असताना एक मुद्दा अत्यंत महत्वाचा तो कदाचित पहिल्या वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा पहिल्या कालखंडातल्या 5 वर्षांच्या एकंदरीतच प्रयत्नाची ती फलश्रुती असेल, परंतु ते ज्या पद्धतीनं आपण अंमलात आणतोय आणि ज्या पद्धतीनं त्यात नवनवीन पैलू जन्माला येत आहेत हे लक्षात घेण्याजोगं आहे. यातला महत्वाचा घटक असा आहे की एकंदरीतच 2014 नंतरच्या कालखंडाचा विशेषतः आर्थिक निकषांवरती विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असं लक्षात येईल की कोणत्याही सरकार पुढे, कोणत्याही काळातल्या कोणत्याही देशाच्या कोणत्याही सरकार पुढचे जे खर्चाचे घटक असतात ते फार मोठ्या प्रमाणावरती बदलतात अशातला भाग नाही. त्याचा प्राधान्यक्रम बदलतो, त्या घटकावरती खर्च करण्याचं प्रमाण आणि स्वरूप बदलतं, पण एकंदरीतच खर्चाचं प्रमाण हे वाढतं राहतं आणि ज्या प्रमाणामध्ये खर्चाचं प्रमाण वाढतं राहतं त्या प्रमाणामध्ये एकंदरीतच उत्पन्नाचं ना केंद्र सरकारचं प्रमाण वाढतं ना राज्य सरकारचं प्रमाण वाढतं. याचं गणितच असं आहे किंवा कारणच असं आहे की सरकारी अर्थकारणामध्ये खर्च आधी कसा करायचा हे ठरवलं जातं आणि मग त्या खर्चाच्या दृष्टिकोनातनं उत्पन्नाची उभारणीही केली जाते. जर उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या पद्धतीनं अर्थसंकल्प किंवा केंद्रीय अर्थसंकल्प बनवला जातो हे जर आपण पाहिलं तर मी काय म्हणतो ह्या मुद्द्याचं महत्त्व लक्षात येईल. कारण या पार्श्वभूमीवरती या सरकारची जी महत्त्वाची आर्थिक उपलब्धी आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
हे कारण असं आहे की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला तो आता सध्याच्या काळात 1 फेब्रुवारीला येतो, त्यावेळेला आपण पार्ट ए पार्ट बी मध्ये शांतपणाने सांगतो की या उपक्रमांवरती इतका इतका खर्च आपण करतोय आणि तो खर्च 1 एप्रिल या वर्षापासून सुरू होतो, या तारखेपासून सुरू होतो. म्हणजे या विषयावरती खर्च होणार ही गोष्ट नक्की आहे. मग एकदा त्या खर्चाचं प्रमाण ठरलं की ते साजेसे त्याला आपण उत्पन्नाचं प्रमाण मिळवायचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे जे प्रस्तावित उत्पन्न आहे ते संपूर्ण वर्षभराखेर मिळत असतं किंवा वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने मिळत असतं, पण खर्चाचं प्रमाण मात्र पहिल्या दिवसापासून सुरू होतं. अशा वेळेला पारंपरिक उत्पन्नाच्या साधनांवरती केंद्र सरकार म्हणून आपण किती काळ अवलंबून राहू शकू याच्यावरती प्रचंड मोठ्या मर्यादा येतात. एकंदरीतच 1991 साल नंतर ज्या पद्धतीच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपण राबवला त्याचं आज 30 वर्ष पूर्ण होत असताना जाणवलेली गोष्ट अशी आहे की जसजसं अर्थव्यवस्थेचं स्वरूप, दिशा आणि प्रमाण बदलते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी असते की पारंपरिक तर खर्च करावेच लागतात, पण जसजसं अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलत जातं तसतसं तुम्हाला अपारंपरिक गोष्टींवरतीही खर्च करावे लागतात. त्याचं प्रमाण, त्याची दिशा, त्याची गती हे वेगवेगळं असू शकतं, पण हे अपरिहार्यपणाने होणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मोदी सरकारचं जर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे असेल तर ते हे आहे की पारंपरिक उत्पन्नाच्या साधनांची पूर्ण निगराणी करत असतानाच अपारंपरिक उत्पन्नाची साधनं निर्माण करणं हे मोदी सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं यश आहे. आणि त्याचे अत्यंत मोठ्या स्वरूपावरचे परिणाम किंवा प्रमाण ही आपल्याला त्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरामध्ये लक्षात येतील. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण जर द्यायचं झालं, त्याची सविस्तर चर्चा माझ्या मोरया प्रकाशननं प्रकाशित केलेल्या मोदी अर्थकारण नीती आणि रणनीती या पुस्तकामध्ये आहे. एकंदरीतच 2014 ते 2019 या 5 वर्षातल्या काळामध्ये मोदी सरकारच्या अर्थकारणाची चर्चा करणारं ते पुस्तक आहे. मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची सध्या 2री आवृत्ती सुरू आहे. हे पुस्तकाचं मार्केटिंग नाहीये, पण त्याच्यामध्ये मी जसं सुतोवाच केलं तर त्याचे दृश्य स्वरूप किंवा दृश्य परिणाम हे आत्ता दिसत आहेत. आणि म्हणून मी म्हणलं की त्याचे परिणाम आत्ता दिसत आहेत म्हणून मी आत्ता घेतोय, पण याचा अर्थ ह्याची सुरुवात आधी झाली नव्हती अशातला भाग नाही. पण आज त्याची विशेषत्वानी नोंद घ्यावी, या स्वरूपाला येणं, या प्रमाणामध्ये येणं आणि हल्लीच्या काळामध्ये ज्याला आपण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी असं म्हणतो, त्या टाइम व्हॅल्यू ऑफ मनीच्या दृष्टिकोनातनं मोदी सरकारनं केलेलं यश आणि त्याला मिळालेली प्रचिती किंवा रेकग्निशन हे या वर्षभरातलं उपलब्धीचं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. हे सांगण्याचं कारण असं, याचं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या हा मुद्दा लक्षात येईल. तसाही तो येणाऱ्या काळातल्या आव्हानामध्ये मला घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मे 2014 मध्ये त्याच्या 2ऱ्या पंधरवड्यामध्ये मोदी सरकारचा पहिल्यांदा शपथविधी झाला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोदी सरकारची जी पंतप्रधानांची जी पहिली जाहीर कार्यक्रम होता तो इस्रोला होता की त्या दिवशी आपण आपल्या इस्रोच्या श्रीहरिकोटाच्या केंद्रामधनं एकंदरीतच 14 सॅटेलाइट लॉन्च केले होते. तो त्यावेळेचा राष्ट्रीय विक्रम होता. 2019ला पुन्हा एकदा आपण जेव्हा केंद्र सरकार स्थापित झालं म्हणून केंद्र सरकार 2 असा आजच्या शीर्षकामधला विषय आहे, त्याच्यामध्येही पुन्हा त्यांच्या पहिल्या काही महत्त्वाच्या असाइनमेंट मधला किंवा पब्लिक प्रोग्राम मधला कार्यक्रम हा इस्रो मधले आपण श्रीहरिकोटातनं 100हून जास्त सॅटेलाइट एका दिवशी लॉन्च केले हा होता. जर 2014 मध्ये 18 सॅटेलाइट लॉन्च करणं हा राष्ट्रीय विक्रम असेल तर 2019 या मोदी कालखंडाच्या 2ऱ्या टर्म मधला मोदी सरकारच्या 2ऱ्या कालखंडामध्ये 100हून जास्त सॅटेलाइट एका दिवशी लॉन्च करणं हा जवळजवळ वैश्विक विक्रम आहे. आणि त्याचं दुसरं स्वरूप असं आहे की हा वैश्विक विक्रम आहे म्हणूनही ती उपलब्धी आहेच, पण त्या 100पेक्षा जास्त मध्ये आपल्या देशापेक्षा 10हून जास्त देशांचे सॅटेलाइट आपण इथनं लॉन्च केले आणि त्याच्या विविध टप्प्यांवरती मोकळेपणाने आपण फॉरेक्स रिझर्व्ह गोळा करू शकलो. ही या सरकारची या वर्षभरातली महत्त्वाची उपलब्धी आहे. ह्याचं मला हे आज इतकं आत्ता सविस्तरपणाने इथं सांगण्याचं कारण असं आहे की 12 मेला जेव्हा रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनामध्ये पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली,
आणि त्याच्या अंतर्गत आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या जवळजवळ 10% म्हणजे 20.63 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आणि पुढे 13 मे ते 17 मे हे सलग 5 दिवस केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय अनुराग सिंग ठाकूरजी यांनी जे जवळजवळ 1.5 तास दररोज याचे तपशील जाहीर केले, याच्यामध्ये जेव्हा स्पेस आणि ॲटॉमिक एनर्जीचा उल्लेख आला त्यावेळेला अनेक जणांना त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण गेलं. परंतु याबद्दलची पायाभरणी ही 2014 ते 2019 मध्ये झाली. 2019 ते 2020 या कालखंडामध्ये एकंदरीतच आपण मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवरती आणि पायाभरणीवरती या 2 क्षेत्रांमधल्या घोषणांचा 16 मे आणि 17 मे 2020च्या पत्रकार परिषदेमध्ये समावेश आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. साहजिकच अशा उपलब्धी काउंट करत असताना किंवा त्याची मोजदाद करत असताना, त्याची गणना करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की त्याच्या संबंधातली त्यातली ही आव्हानं आहेत. साहजिकच करोना हे आत्ताचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि एकंदरीतच जर दीर्घपणाने विचार करायचा झाला आणि त्याला कोणताही राजकीय अभिनिवेश येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला असं लक्षात येईल की करोना हे केवळ वैद्यकीय कारण आहे किंवा करोना हे केवळ वैद्यकीय आजार आहे अशातला भाग नाही. त्याचे असलेले आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आजार आणि परिणाम यानं एकंदरीतच पुढची 3 ते 4 वर्ष जगातल्या कोणत्याही देशाला या नाता स्वरूपाच्या अडचणीची जातील. आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या या काळामध्ये मोदी सरकारचाही आता या टर्मचा कालखंड अजून 4 वर्षांचा राहिला आहे आणि म्हणून मी 4 वर्ष मोजली अशातला भाग नाही. पण पुढची 3 ते 4 वर्ष ही अत्यंत डिस्टॅबिलायझिंग स्वरूपाची असतील याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. आणि हे या सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरं, काही आव्हानं ही मानवनिर्मित असतात, काही आव्हानं ही निसर्गनिर्मित असतात, काही आव्हानं ही धोरण निर्मित असतात आणि काही आव्हानं ही अंमलबजावणी निर्मित असतात. अशा वेगवेगळ्या स्वरूपाची अंमलबजावणीची, धोरणांची, राजकारणाची, अर्थकारणाची आणि समाजकारणाची, म्हणजे ज्याला वेगळ्या भाषेत म्हणायचं तर काही जिओपॉलिटिकल असतील, उदाहरणार्थ चीन आणि पाकिस्तान, काही सोशिओ पॉलिटिकल असतील, उदाहरणार्थ मायग्रंट लेबर, काही इको पॉलिटिकल असतील की ज्याला आपण बी लोकल बी ग्लोबल असं म्हटलंय किंवा आत्मनिर्भर म्हणलंय. हे एक प्रकारचं आव्हान आहे, कारण अशा पद्धतीचा विचार करणारा केवळ आपला देश आहे अशातला भाग नाही. जेव्हा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प बी अमेरिकन बाय अमेरिकन म्हणतात, हे बी लोकल बी व्होकलचं स्वरूप असतं. एकंदरीतच अशा पद्धतीची अर्थव्यवस्था जी साधारणपणे आपल्याला जर $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं होतं 2019च्या काळामधली, ती अत्यंत महत्त्वाची घोषणा आणि चर्चेचा मुद्दा होता. त्यानंतरही राजकीय पातळीवरती सरकार म्हणून अनेक वेळेला या मुद्द्याचा पुनरुच्चार झालाय. साहजिकच मार्च मधल्या करोनाच्या प्रादुर्भावानंतर हा विषय आणि हा शब्दप्रयोग बाजूला पडला असला तरी सुद्धा त्यासाठी आवश्यक असलेली 9-10% GDP ग्रोथ रेट तर सोडाच, आज आपण 5-6% पोचलो तरी सुद्धा एक फार मोठी उपलब्धी होईल अशा पद्धतीचा विचार आहे. याच्यामधलं महत्त्वाचं कारण असं आहे की त्यासाठी पूर्णपणाने इन्व्हेस्टमेंट्स किंवा गुंतवणूक देशांतर्गत आणि देशाबाहेरूनही आलेली हा यंदाच्या आत्ताच्या सरकार पुढचा सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल. एक जर आपण विचार केला तर हा मुद्दा वेगळ्याही अर्थी महत्त्वाचा आहे. मी मगाशी म्हणलं तसं 12 मे ते 17 मे मग पंतप्रधान असतील किंवा अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री असतील यांनी केलेल्या घोषणांचा जर विचार केला तर त्याच्यावरचा एक सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की याचा प्रामुख्यानं भर हा कर्जावरती आहे, गुंतवणुकीवरती नाही. ही जर टीका ग्राह्य मानली किंवा नाही मानली तरी सुद्धा कदाचित या टीकेचं उत्तर असं असेल की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतंही सरकार असलं तरी सरकार म्हणून जी यंत्रणा आहे यातला सरकार शब्द महत्त्वाचा आहे. आणि ज्या वेळेला मला आयोजकांनी केंद्र सरकार 2 असा विषय सुचवला त्यावेळेला मला या सरकार या शब्दाचा विषयी फार मोठं कुतूहल मनामध्ये निर्माण झालं होतं. आणि मग सहजच माझ्या मनात आलं की आपल्या मराठीतलं जे प्रसिद्ध नाटक आहे वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट, त्याच्यामध्ये
अप्पासाहेब बेलवलकर नाटकामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांच्या पत्नीला म्हणजे कावेरी हे त्या पात्राचं नाव आहे, सरकार असं म्हणतात आणि प्रत्येक वेळेला ते सरकार हे उच्चारण्याची पद्धत श्रीराम लागू आणि दत्ता भटांनी वेगवेगळ्या तऱ्हेने वापरली होती. मला वाटतं तशा वेगवेगळ्या तऱ्हेने सरकार हा शब्द वापरता येईल अशी अनेक आव्हानं येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आहेत. मुळात काही प्रमाणामध्ये या सरकारनं ती आव्हानं आजमितीलाही पेललेली आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जर सध्याच्या मुद्द्याचा विचार करायचा झाला तर सरकार स्वतः जवळचे किती पैसे गुंतवणूक म्हणून तिथे घालू शकेल याचा विचार करणं हे खरं आव्हानात्मक आहे. कदाचित त्या पद्धतीची तरलता, ज्याला मराठीमध्ये आपण लिक्विड असं म्हणतो, ती लिक्विडिटी कदाचित नसेल, म्हणून जर कर्जाचा वाटा येत असेल तर येणाऱ्या काळातल्या सरकार पुढे येणाऱ्या काळातलं ते सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल, ही गोष्ट खरी. आणि त्या दृष्टिकोनातून या आव्हानाला कोणत्या स्वरूपामध्ये सामोरं जायचं याचा विचार करावा लागेल. आणि अशा पद्धतीची रणनीती आखणं, मी नेहमी गमतीने म्हणतो, माझ्या मगाशी जो मोदी अर्थकारणाचा पुस्तकाचा उल्लेख केला त्याच्या शीर्षकाचंच नाव आहे मोदी अर्थकारण नीती आणि रणनीती, म्हणजे पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी. पॉलिसी ही दीर्घकालिक असते, स्ट्रॅटेजी ही तात्कालिक असते. पॉलिसीमध्ये एक प्रकारचं सातत्य असतं, स्ट्रॅटेजीमध्ये तत्कालीन काही ना काहीतरी विरोधाभास असू शकतो. पॉलिसी ही नीती असते, स्ट्रॅटेजी ही कृती असते. अशा बदलत्या काळामध्ये या पॉलिसी आणि स्ट्रॅटेजीमध्ये तादात्म्य राखणं, सुसंगतता राखणं हे या सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी विचार केला की तो जिओपॉलिटिकल कसा असेल याचा विचार करू, की केवळ करोनामुळे झालं असेल नव्हे, परंतु त्या पद्धतीचा ट्रिगर आहे. आणि ही जी आहे याची पूर्ण कल्पना डोक्यात ठेवून अनेक गोष्टींचे उल्लेख आज मितीला सरकारला जाहीरपणाने करता येत नसतील, पण त्या खर्चाचं स्वरूप आणि प्रमाण हे ताबडतोब वाढतं ठेवावं लागेल. एक साधं उदाहरण सांगतो की साधारणपणे आपण जिओपॉलिटिकल म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर पाकिस्तान येतं. आणि एकंदरीतच करोनाशी सारं जग लढत असताना आपल्या पाकिस्तानची सीमारेषा अशांत असणं हे आपण गृहीत धरतो. परंतु होता होईतो आपले नेपाळशी संबंध आजपर्यंत हे सुसंगत राहिले आहेत, निदान ते कधीही हाताबाहेर गेलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानबद्दल आपण पाहताना म्हणजे म्हणतो तसं आपली त्यांच्याकडनं अपेक्षाच नसते. आणि त्यामुळे ते आव्हान नसतं, ते सततचं काम असतं. आणि ते मिलिटरी करायला किती तयार आहे हे आपण उरी द सर्जिकल स्ट्राईकमध्येही पाहिलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये संरक्षण मंत्री आणि आपल्या लष्कर प्रमुखांनी केलेली विधानं ही त्याला पुरेसे प्रबळ देणारी आहेत. बरं, ही माणसं केवळ शब्दांनी आणि तोंडांनी बोलतात असं नाही, ते कृतींनी बोलतात. हे गेल्या 6 वर्षामध्ये आपण वेळोवेळ आणि वारंवार सिद्ध केलेलं आहे. परंतु पाकिस्तानबद्दल पूर्णपणाने विचार करत असतानाच ज्या वेळेला नेपाळ आपल्या नसलेल्या सीमारेषांमध्ये किंवा असलेल्या सीमारेषांच्या विवादांचा मुद्दा निर्माण करतं आणि त्याच दृष्टिकोनातून आजपर्यंत साधी पोलिसी चौकी असते ती जेव्हा लष्करी चौकी होते त्यावेळेला नेपाळचा आकार माझ्या आकारापेक्षा किती आहे हा प्रश्न महत्त्वाचा नसतो, तर एक नवीन देश किंवा राष्ट्र जे माझ्या सीमेला लागून आहे, आजपर्यंत त्याच्याशी माझे संबंध काही प्रमाणामध्ये सौहार्दपूर्ण होते, व्यापारी संबंध मागे पुढे होत होते, तरी सुद्धा तशा वेळेला एका वेळेला तुम्ही किती सीमारेषांवरती संकटाला तोंड द्याल याला काही नैसर्गिक, काही लष्करी आणि काही मानवी मर्यादा येतात. हेही एक वेगळं आव्हान येतं. विशेषतः त्याला जेव्हा चीनची फूस आहे असं लक्षात येतं त्यावेळेला त्याचा विचार करावा लागतो. हे आव्हान किती नाजाकतीनं, किती नाजूकपणाने पेलावं लागतं याचा आपण विचार करूया. आपल्याला आपल्या पंतप्रधानांच्या भाषण शैलीची आता पूर्ण सवय झालेली आहे आणि त्यामुळे तो मनुष्य किती स्पष्ट बोलतो याची कल्पना आहे. पण आपण जर विचार केला तर 12 मे 2020ला पंतप्रधानांनी केलेलं जे 17-18 मिनिटाचं भाषण आहे त्याच्यामध्ये 2 शब्दांचा कुठेही उल्लेख नाही आहे. कदाचित असा उल्लेख न करता मारणं हीही त्यातली स्ट्रॅटेजी असू शकते, किंवा जे अत्यंत उघड आहे त्याचा उल्लेख का करायचा अशी गरज असू शकेल किंवा अशी भूमिका असू शकते, किंवा
एकंदरीतच होता होई तो हा विषय आपण एस्कलेट करायचा नाही, पुढच्याने केला तर प्रत्युत्तर द्यायचं. आणि म्हणून मगाशी मी उरी द सर्जिकल स्ट्राईक मधला उल्लेख केला की हे नया भारत है, घर में घुसेगा भी और मारेगा भी. म्हणजे लगेच सगळ्यांनी उठून शस्त्र घेऊन धावत सुटायचं अशातला भाग नाही, परंतु कदाचित अशा पद्धतीचं बॅलन्सिंग करणं हे या सरकार पुढचं आज मितीचं आणि येणाऱ्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान असेल. हा मुद्दा लक्षात घेऊया की त्या 12 मेच्या संपूर्ण भाषणामध्ये आणि नंतरच्या 5ही दिवसाच्या संपूर्ण भाषणामध्ये डिफेन्सचा उल्लेख येऊनही, ॲटॉमिक एनर्जीचा उल्लेख येऊनही, डिफेन्सचा उल्लेख येऊनही, MSME आणि कॉटेज इंडस्ट्रीचा उल्लेख येऊनही कुठेही चीन या शब्दाचा उल्लेख नाही. आणि म्हणून मी म्हटलं तसं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की जसं करोनाच्या बाबतीत आपण म्हटलं की शत्रू कोण आहे आणि तो समोर दिसत असेल तर त्याच्याबरोबर काही प्रमाणामध्ये 2 हात करणं सोपं असतं, परंतु तो शत्रू आहे हे मनोमन माहीत असूनही त्याचं जेव्हा नाव घ्यायचं नसतं, पण होताही तो सर्व बाजूनी त्याच्या दृष्टिकोनाचा विचार करायचा असतो, हे कोणत्याही सरकार पुढचं प्रशासकीय आव्हान असतं. आणि हे आव्हान अशासाठी कठीण आहे की जसं आपण म्हटलं केवळ तो चीनमुळे किंवा चीनमध्ये असलेलं आव्हान आहे अशातला भाग नाही. चीनमुळे जन्माला येणारी किती आव्हानं असू शकतात याचा आपण विचार करूया. आज आणि काल आपण जे वर्तमानपत्रांमध्ये वाचलं किंवा TV चॅनल्सवरती पाहिलं की भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी एकमेकांचे लष्करी तळ एकमेकांना वापरता येतील अशा पद्धतीचं एक चर्चा करणं आणि त्याला इतक्या प्रमाणामध्ये आत्ताच्या करोनाच्या दिवसामध्येही, आत्ताच्या निसर्ग वादळाच्या तडाख्याच्या दिवसांमध्येही इतकं प्रामुख्याचं स्थान मिळावं, ही म्हटलं तर या सरकारची उपलब्धी आहे, म्हटलं तर या सरकार पुढचं ते आव्हान आहे. याचं कारण असं की ऑस्ट्रेलिया हा देश जॉग्राफिकली चीनपासून लांब आहे आणि तो भारतापासूनही लांब आहे. आणि मुळातच ऑस्ट्रेलिया या देशानं सगळ्यात पहिल्यांदा चीनवरती काही प्रमाणामध्ये करोनामुळे कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्या मागणीनंतर न्यूझीलंडनं काही प्रमाणामध्ये त्याच्या होकारामध्ये स्वरामध्ये स्वर मिळवलेला होता. त्यानंतरच्या आठवड्यामध्ये जर्मनीमधल्या एका मासिकानं अशी मागणी केली की एकंदरीतच चीनवर काही $1 ट्रिलियन नुकसान भरपाईचा दावा करावा. अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये सहजासहजी होत नसतात. मी त्या प्लांटेड न्यूज आहेत किंवा पेड न्यूज आहेत असं म्हटलेलं नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, मी म्हटलेलं नाही. परंतु अशा काही प्रमाणामध्ये त्याला सरकारी दृष्टिकोनातनं पाठिंबा असल्याशिवाय, ज्याला आपण काईट फ्लाइंग असं म्हणतो, अशा पद्धतीच्या या घोषणा होत्या का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आपण लक्षात घेऊ की जिथं कारवाई करायची असते तेव्हा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया, ज्या ट्विटर हँडलचा ते एक्सटेन्सिव्हली उपयोग त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचार काळापासून या संपूर्ण त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये करतायत, तिथे इतक्या उघडपणाने त्या सोशल मीडियावरती बंधनं येत असताना अशा पद्धतीची मागणी होते आणि त्याला अधिकृतपणे दुजोराही दिला जात नाही, पण त्याचा इन्कारही केला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये या चीननी नंतर जी उचललेली पावलं आहेत त्यामुळे मार्च नंतर ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलियन सरकारनं चीन विरुद्ध किंवा चीनच्या बाजूनी कोणतीही व्यापारी घोषणा केलेली नाही. हे सहजासहजी झालेलं नाही. कारण नंतरच्या काही आठवड्यांमध्ये चीननं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला ज्या पद्धतीचा समज दिला किंवा ज्या पद्धतीचं त्याचं आरमारी प्रदर्शन केलं की उद्या जर चीनमधल्या काही कंपन्या चीनच्या बाहेर जायची गरज आली किंवा परिस्थिती निर्माण झाली तर ज्या देशांनी त्यांचं खुल्या मनाने स्वागत केलं होतं त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये न्यूझीलंड आहे, त्याच्यामध्ये जपान आहे, त्याच्यामध्ये व्हिएटनाम आहे, त्याच्यामध्ये मॉरिशस आहे, त्याच्यामध्ये मलेशिया आहे आणि त्याच्यामध्ये भारतही आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे याला केवळ मिलिटरी किंवा मिलिटरी बेस एवढाच पाया नाहीये, तर त्याला आर्थिक कारणही आहेत, त्याला सामाजिक कारणही आहेत. आणि मग ज्या वेळेला एखादा पंतप्रधान तुमचा सामोसा खाल्ला, ढोकळा खायला मी येईन असं म्हटलं जातं किंवा सहकुटुंब बोलावलं जातं किंवा भारतीय विद्यार्थ्यांच्या बद्दल तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पावलं उचललीत असं कौतुक केलं जातं, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यातले करंट, क्रॉस करंट, अंडर करंट हे लक्षात घेतले पाहिजेत. अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा ही दोन भौगोलिक दृष्ट्या लांब असलेली
पण चीन हा समान शत्रू किंवा संभाव्य समान शत्रू असलेली राष्ट्र जेव्हा अशा पद्धतीच्या पंतप्रधान पातळीवरच्या थेट चर्चा करतात ही उपलब्धी असते. पण त्या उपलब्धीचा जो अंडरलाईन करंट असतो तो आपल्या सरकार पुढचं आव्हान असतं. आपण मला कोणत्याही प्रकारे कोणालाही अंडर एस्टिमेट करायचा नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हा अभिनिवेशाचा विषय नाही, हा इंटरप्रिटेशनचा विषय आहे. आणि त्यामुळे उद्या जर चीन बरोबरचं युद्ध झालं तर आपल्या सीमा जितक्या चीनला लागून आहेत तेवढ्या ऑस्ट्रेलियाच्या नाही आहेत. अर्थात हल्लीच्या अण्वस्त्राच्या जमान्यामध्ये आणि एकंदरीतच सॅटेलाइट लॉन्चिंगच्या जमान्यामध्ये भौगोलिक प्रॉक्सिमिटी हा तोटाही नसतो आणि फायदाही नसतो, हे कितीही मान्य केलं तरी सुद्धा शेवटी तुमचा कालचा जर निसर्ग वादळाचा शब्दप्रयोग वापरायचा झाला तर लँडफॉल कुठे आहे याचा विचार करावा लागतो. तर चीन नावाच्या वादळाचा लँडफॉल भारतामध्ये जितका जास्त असू शकतो तेवढा ऑस्ट्रेलियामध्ये असू शकत नाही. पण ही आव्हान जितकं आहे तितकंच उपलब्धी आहे. तुमच्या असं लक्षात येईल की G7 मध्ये जी 4 वाढीव राष्ट्र डोनाल्ड ट्रम्प घ्यायची मागणी करतात त्यात जसा भारत आहे तसा ऑस्ट्रेलिया आहे. मग उद्या येणाऱ्या काळामध्ये जेव्हा G7चं G11, G12, G13 असं जर काही प्रमाण झालं ते आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वतःच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा काय निकाल लागतो याच्यावरती अवलंबून असेल. कारण आत्ता ती केलेली मागणी आहे पण सध्या ती काही लगेचच येणाऱ्या काळामध्ये मूर्त स्वरूपामध्ये प्रगटीकरण होईल अशातला भाग नाहीये. याचाच अर्थ असा ते होवो अथवा न होवो, पण आज या संभावित किंवा प्रस्तावित संभावित म्हणत नाही कारण मराठीत संभावितला फार वेगवेगळे अर्थ आहेत. संभाव्य किंवा प्रस्तावित हे जे काही जी स्वरूप आहे याच्यात आज जसा ऑस्ट्रेलिया आला तसं येणाऱ्या काळामध्ये जर अजून कोणत्या देशाचे चर्चा किंवा तुलना झाली तर ती उपलब्धीही असेल आणि त्याचं आव्हानात्मक स्वरूप आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे मी सांगायचं कारण असं की ही जेव्हा मी चर्चा करतोय तेव्हा ती उपलब्धी म्हणून सुरू होऊन कदाचित आव्हानामध्ये परावर्तित होऊ शकते किंवा उलटही होऊ शकतं. आव्हान म्हणून सुरू होईल आणि उपलब्धीमध्ये परावर्तित होऊ शकते. हे म्हणण्याचं कारण असं आहे की ही जेव्हा मुद्द्याची मी चर्चा करत होतो तेव्हा मला पॉलो कोएलो अल्केमिस्ट या सुप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक, त्याचा अल्केमिस्ट या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे की पाण्यात पडल्याने कुणी बुडत नाही, पाण्यात पडल्याने कुणी बुडत नाही. तुम्ही किती काळ पाण्याखाली राहता आणि त्यातनं तुम्हाला बाहेर यायचंय की नाही किंवा येऊ शकता की नाही यावर तुम्ही पाण्यात बुडाल की नाही हे अवलंबून असतं. त्याचं वाक्य असं आहे, यू ड्राउन नॉट बाय फॉलिंग इन टू अ रिव्हर बट बाय स्टेईंग सबमर्ज्ड इन टू इट. मग अशा संकटामध्ये आपण बुडून राहणार की अशा संकटातनं आपण बाहेर येणार, हे ते उपलब्धी आहे की आव्हान आहे याचा विचार करावा लागेल. हे जर करायचं असेल तर आत्ता वर्षपूर्तीच्या काळाचं भाषण करत असताना जे आपल्याला भाषण नाही म्हणता येणार त्याला, त्यांनी जे राष्ट्रातल्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधानांनी लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये पंतप्रधानांनी 5I याची चर्चा केलेली आहे. पंतप्रधान असं म्हणले, इंटेंट, इन्क्ल्युजन, इन्व्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशन ह्या 5ही क्षेत्र अशी आहेत की म्हटलं तर या वर्षभरामध्ये त्याची उपलब्धी आहे पण येणाऱ्या काळामध्ये ती आव्हानं असू शकतात. आपण इन्फ्रास्ट्रक्चरपासून सुरुवात करूया. दोन्ही कारणांसाठी की एकंदरीतच या क्षेत्रातलं नितीन जयराम गडकरी या अत्यंत कार्यक्षम मंत्र्याच्या अधिकृत नेतृत्वाखाली जी काही त्याची अचिव्हमेंट आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या 2 माणसांनी आपल्याला राष्ट्राला एक नागरिक म्हणून सवय लावली की ते साधारणपणे कोणत्याही प्रकल्पाविषयी बोलत असताना काही लाख कोटी रुपयांच्या खालचं बोलत नाहीत आणि तसा तो ते करून दाखवतात, ही उपलब्धी असते. अशा अपेक्षा वाढल्याचं आव्हान येणाऱ्या काळामध्ये त्यांना सतत पेलवत राहणार आहे. आणि करोनामुळे लक्षात आलेल्या 2 गोष्टी अशा आहेत की आजपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यानंतर फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते रोड्स असतील, ते पोर्ट्स असतील, ते एअरपोर्ट्स असतील, ते फ्लायओव्हर्स असतील, ते ब्रिजेस असतील, यांच्या तुलनेमध्ये विचार करत राहिलो. आता आपल्याला सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते हेल्थमध्ये असेल, ते एज्युकेशनमध्ये असेल, याचाही विचार करावा लागेल, हे लक्षात घ्यावं लागेल. पण याच्याकडे आधीच दिलेलं लक्ष किंवा निदान त्या संबंधात उचललेली पावलं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अशा दृष्टिकोनातनं त्यातली जी उपलब्धी आहे ही मला अशासाठी महत्त्वाची वाटते की एकंदरीतच मोदी सरकारची या वर्षातली उपलब्धी अशी आहे
की आजपर्यंत आपल्या देशातला सगळ्यात प्रश्न, मग तो वीज असू दे, ते शिक्षण असू दे, तो कृषीमाल असू दे, या सगळ्यामध्ये प्रोडक्शन किंवा उत्पादन हे आपल्या देशाचा समस्या नव्हती, त्याचं वितरण ही आपल्या देशातलं आव्हान होतं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर यंदा 1 फेब्रुवारी 2020चा अर्थसंकल्प सादर करताना त्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असा उल्लेख केलाय की या वर्षभरामध्ये आपल्या देशातल्या पारंपरिक कृषी उत्पादनापेक्षा अपारंपरिक कृषी उत्पादनाचं सगळ्यात जास्त उत्पादन झालंय. म्हटलं तर ही उपलब्धी आहे, पण त्यातलं आव्हान असं आहे की हे ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या स्कॅटर्ड स्वरूपामध्ये होतं त्यावेळेला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा जर विचार करायचा झाला की जी रोजगार क्षमतेची आहे, तर तिथे तो माल त्या फूड प्रोसेसिंग सेंटरपर्यंत आणण्याची परिस्थिती काही वेळेला असतेच असं नाही, कारण त्या कृषी मालाचं नाशिवंत स्वरूप किती आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. अशा वेळेला आम्ही ही परिस्थिती किंवा फूड प्रोसेसिंग सेंटर आम्ही फूड युनिटला नेऊ किंवा त्या उत्पादन केंद्राशी नेऊ, जिथे कृषी माल तयार होतो तिथेच फूड प्रोसेसिंग युनिट नेऊ, ही यंदाच्या अर्थसंकल्पातली घोषणा आणि त्याची झालेली सुरुवात ही उपलब्धी आहे. आणि ज्या स्वरूपामध्ये आणि ज्या प्रमाणामध्ये 13 मे ते 17 मे या 5 दिवसांच्या कालखंडामध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला दिलेला विचार आहे, त्याच्यामध्ये येणारं स्वरूप हे त्याच्या समोरचं आव्हान असेल. याचं कारण असं की एकंदरीतच कृषी आणि शिक्षण हे विषय पूर्णपणाने आपण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात असं म्हणता येत नाही. केंद्रा इतकीच त्याच्यामध्ये राज्य सरकारांचीही भूमिका महत्वाची आहे. आणि एकंदरीतच नानाविध कारणांनी शेवटी प्रत्येकाच्या राजकीय संबंधांमध्ये प्रवाह आणि आंतरप्रवाह हे असणारच, आणि ते बरेच वेळेला प्रतिप्रवाह स्वरूपामध्येही होतात. करंट, क्रॉस करंट, अंडर करंट याचंच तर नाव राजकारण असं आहे. पण एकंदरीतच ज्या पद्धतीची रचना गेले काही आठवडे, गेले काही महिने आपण एक देश म्हणून पाहतोय, अशा वेळेला अशा कंकरंट लिस्टमध्ये असलेल्या गोष्टींचं स्वरूप आणि प्रमाण याची अंमलबजावणी करणं हे यंदाच्या किंवा सध्याच्या केंद्र सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असू शकतं, याचा विचार करू. याचं कारण अशासाठी आहे, पण त्यानं ते मागे येताय तशातला भाग नाही, कारण हे करण्याची नितांत आवश्यकता आहे हे पटलंय आणि त्या दृष्टीने पावलं सुरू झाली आहेत. एक साधं उदाहरण पाहू की या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अशी घोषणा केली गेली की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टमध्ये आमूलाग्र स्वरूपामध्ये बदल केला जाईल, तो त्यामध्ये जे 5 विषय आहेत, मग डाळी असतील, तेलबिया असतील, कडधान्य असतील, कांदे असतील, बटाटे असतील, या कोणाचेही यापुढे ते डिरेग्युलेट केले जातील. ई ट्रेडिंग पद्धतीने संपूर्ण कृषीमाल विकता येईल आणि संपूर्ण देशभरात जिथे त्याला चांगला दर मिळेल तिथे त्या शेतकऱ्याला स्वतःचा कृषीमाल विकता येईल, अशी घोषणा ही उपलब्धी आहे. आणि त्याची अंमलबजावणी शेवटच्या टप्प्यापर्यंत करणं हे या सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान राहील. कारण आज मितीला अशा पद्धतीच्या कृषी मालाचं वितरण हे आपण APMC मधनं रेग्युलेट करतो, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज. तो राज्य सरकारांच्या अखत्यारीतला विषय आहे. 1955चे हे दोन्ही कायदे आहेत आणि म्हणून केंद्र सरकार म्हणलं की आम्ही याचा वटहुकूम काढू. आणि आपण आजच सकाळी पेपरमध्ये असं वाचलंय की याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे. पण मुळात जो APMC मधला जो कायदा होता तो वेगळ्या पद्धतीचा होता की एकंदरीतच अडते बाजार आणि दलालांच्या ताब्यात हा शेतकरी जाऊ नये आणि त्या माध्यमातून एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे ग्राहक किंवा तुमच्या माझ्यासारखे नागरिक यांची पिळवणूक होऊ नये, हा विषय सेन्सिटिव्ह आहे हे जाणणं आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं हे आत्ताच्या केंद्र सरकार 2ची उपलब्धी आहे. पण त्यातलं आव्हान असं आहे की एकंदरीतच हा विषय राजकीय दृष्ट्याही संवेदनशील आहे. कारण मुळातली भूमिका अशी होती की एकंदरीतच त्या शेतकऱ्याला आपल्या शेतातला माल 5 किलोमीटरपेक्षा जास्त पद्धतीनं नेता येऊ, त्याची वाहतूक करावी लागू नये. कारण काही वेळेला जर काही कारणानं ते उत्पादन जरुरीपेक्षा जास्त झालं किंवा मागणी नेहमीपेक्षा कमी झाली तर येणाऱ्या काळामधले जे घटक आहेत त्या घटकांचं स्वरूप लक्षात घेऊन ते 5 किलोमीटरचं अंतर ठरवलं होतं. कदाचित ही भूमिका लक्षात घेऊन आता आम्ही प्रोसेसिंग युनिट तुमच्या शेताजवळ आणू असा उल्लेख केला गेला असावा. ही चर्चा तात्विक किंवा तांत्रिक नाहीये. आत्ता आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये हे उदाहरण पाहिलं
आपल्या असं लक्षात आलं की दुधासारख्या ज्या वस्तू होत्या, तर आपल्यापैकी अनेक जे मोठमोठ्या सोसायट्यातनं राहतात, आपण दुधाच्या गाड्या आपल्या सोसायट्यांमध्ये मागवायला लागलो आणि तोही देत होता. गोकुळ सारख्या एखाद्या मोठ्या डेअरीने आपल्याला नेहमीपेक्षाही जास्त चांगल्या प्रतीचा माल अनेक वेळेला नेहमीपेक्षा कमी दराने दिला. त्याचं कारण असं होतं की त्यांच्या मालाचं उत्पादन तर झालेलं होतं, परंतु लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद पडल्यामुळे, मोठे मॉल्स बंद पडल्यामुळे त्यांचे जे मोठे ग्राहक होते ते तो माल घेऊ शकत नव्हते. पण त्या मालाची नाशिवंतता लक्षात घेता त्यांना तो ताबडतोबीनं विकणं आवश्यक होतं. म्हणजे अशा पद्धतीचं ह्याच्यातनं या प्रश्नाचं जे असलेली कॉम्प्लिकेशन्स आहेत ही लक्षात येतात. हे कॉम्प्लिकेशन हे आव्हान आहे, पण अशा पद्धतीचं माल उत्पादित होणं आणि अशा उत्पादन झालेल्या मालाची मागणी असणं आणि ती आजच्या परिस्थितीमध्येही असणं हे त्यातलं आव्हान आहे, ही त्याची उपलब्धी आहे. पण त्यातलं आव्हान असं आहे की डिमॉनिटायझेशन नंतरच्या काळामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणावरती कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सकडे गेलो. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या इथला वाणी, माझ्या इथला फळवाला, माझ्या इथला भाजीवाला जेव्हा मला ते देऊ शकत नव्हता, मी मॉलमध्ये जाऊ शकत नव्हतो, अशा वेळेला ज्यांच्याकडनं मी माल घेत होतो तो अनेक वेळेला याच्या कॅश ट्रान्झॅक्शन्सचा किंवा कॅश पेमेंट्सचा विचार करत होता. अशा पद्धतीनं दिसायला तो इकॉनॉमिकल किंवा प्रोडक्शनल प्रॉब्लेम दिसला तरी अनेक वेळेला तो एका वेगळ्या पद्धतीनं सोशिओ पॉलिटिकल अशा पद्धतीचा प्रश्न बनतो. मग अशा वेळेला जेव्हा 21 लाख कोटीची इतक्या तातडीनं पॅकेजची घोषणा करणं ही जर या सरकारची उपलब्धी असेल, तर त्या निमित्तानं आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन बाजूला होत असताना या घोषणांची करत जाणारी अंमलबजावणी ही कदाचित या सरकारपुढचं आव्हान असू शकतं. आणि एवढ्या करता अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आज मितीला असलेला मायग्रंट लेबर हा सोशिओ पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे का याचा विचार करावा लागेल. कारण एकंदरीतच त्या उद्योगामध्ये त्या क्षेत्रातल्या काही स्वरूपाच्या कामगारांची किंवा स्किलसेटची मक्तेदारी आहे, हे आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं प्रातिनिधिक चित्र आहे, हे नाकारता येणार नाही. अशा वेळेला जे 12 ते 13 लाख, अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर साधारणपणे 12 ते 12.5 लाख कामगार हे महाराष्ट्रातनं बाकीच्या राज्यांमध्ये स्थलांतरित कामगार म्हणून गेलेत. मग उद्यापासून ज्या वेळेला महाराष्ट्र हे देशातलं एक प्रगत राज्य आहे हे जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत अशा पद्धतीचे जॉब्स आपण इथली स्थानिक लोक घेऊ शकत नाहीत किंवा ती लोक परत येऊ शकत नाहीत, अशा वेळेला हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून लक्षात घेऊ. म्हणून मग सरकारी धोरण आणि सरकारी कार्यक्रम पत्रिकेतली उपलब्धी आणि आव्हानं यांची चर्चा करणं सोयीचं जाईल. आणि ही आज मितीला आपण फर्स्ट हँड मध्ये अनुभवत असताना त्या एकंदरीतच राष्ट्राचा म्हणून विचार करत असताना त्या दृष्टिकोनातनं उभे केलेल्या पैशांचा आणि इतर गोष्टींचा विचार करणं हे मला महत्वाचं वाटतं. कारण यातनं केवळ गुंतवणुकीवरती, यातनं केवळ देशांतर्गत उत्पादनावरती, यातनं केवळ देशांतर्गत वितरणावरती परिणाम होतो असं नाही, तर उत्पादन, वितरण, उत्पन्न, खर्च आणि उपभोग या 5ही घटकांवरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना ह्याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये आव्हानं असू शकतात. ह्या प्रत्येक घटक केवळ त्या सरकारांचा कराच्या महसुलाचा मार्ग आहे किंवा उत्पन्नाचं साधन आहे अशातला भाग नाही, हे इन्कम डिस्ट्रीब्युशनचेही भाग आहेत. आणि अशा वेळेला त्या डीबीटीचं महत्व हे लक्षामध्ये यायला लागतं. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर 2 महत्वाचे मुद्दे जाणीवपूर्वक या पार्श्वभूमीवरती शेवटी मांडतो आणि आपली रजा घेतो, कारण मला 50 ते 55 मिनिटं बोलायचं आहे असं आयोजकांनी सांगितलंय. या सरकारचं मला सगळ्यात जाणवलेलं वैशिष्ट्य असं आहे की एकंदरीतच आपण ज्या पद्धतीने कॉटेज इंडस्ट्रीला उद्मेक होऊन आणि सेल्फ हेल्प ग्रुपला विशेषतः ज्या पद्धतीची चालना आणि एकंदरीतच संपूर्ण राष्ट्रीय प्रणालीमध्ये त्यांना स्थान देण्याचं जे काम गेल्या वर्षभरात सातत्याने होत आहे आणि या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेमध्ये या ना त्या स्वरूपामध्ये यांचा उल्लेख होत राहिला आहे, अशा या 2 संघटना आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की आजपर्यंत आपल्या देशाच्या अर्थकारणाचा विचार करत असताना आपण सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, पब्लिक लिमिटेड कंपनीज, मग पब्लिक लिमिटेडमध्ये पब्लिक सेक्टरमधल्या कंपनीज, प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीज, आंतरराष्ट्रीय कंपन्या अशांचा विचार केला. पण जो स्थानिक पातळीवरतीच त्याचं प्रोसेसिंग करेल,
स्थानिक पातळीवरतीच त्याच्यामध्ये मालाची निर्मिती करेल, पण तिथेच रोजगार देईल. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकवरती दुष्परिणाम करणार नाही. अशा पद्धतीने जेव्हा सेल्फ हेल्प ग्रुप काम करतात, कारण तो त्यांचा सिने कानन आहे, आणि अशा पद्धतीने कॉटेज इंडस्ट्री काम करतात. या दोन्ही दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरात मग पहिल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये, अंतिम अर्थसंकल्पामध्ये आणि आत्ताच्या या 5 दिवसांच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं या दोन उद्योग व्यवसायांच्या स्वरूपाला दिलेली चालना आहे, यातनं दरडोई उत्पन्नाचं प्रमाण अगदी आज जरी वाढलं नाही तरी येणाऱ्या काळामध्ये नक्की वाढेल, ही त्याची उपलब्धी आहे. पण दुसरं त्याचं स्वरूप असं असू शकतं की ज्या पद्धतीच्या अशा दृष्टिकोनातून स्किलसेटचा विचार करावा लागेल, हा एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट, टुरिझम, फॉरेक्स याच्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या काळावरचा दुष्परिणाम हे आत्ताच्या सरकारपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. कारण त्यातनं देशातल्या गुंतवणुकीला किंवा शेअर बाजाराला चालना मिळेल, ही गोष्ट नक्की. या देशाची किंवा या सरकारची उपलब्धी अशी आहे की या करोनाच्या काळामध्ये सुद्धा होता होईतो जितकं सरकारला शक्य आहे तितकं आपल्या देशातल्या नागरिकांचे, कर्मचाऱ्यांचे पगार प्रोटेक्ट करण्याचं, संरक्षित करण्याचं काम करण्यामध्ये काही प्रमाणात तरी केंद्र सरकारला यश मिळालं, ही या सरकारची उपलब्धी आहे. पण ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या परिस्थितीमध्ये फरक पडत जाईल, या परिस्थितीमध्ये बदल होत जाईल, हा जर विचार करायचा झाला तर एकीकडे कॅश ऑन हँड आणि दुसरीकडे इन्व्हेस्टिबल सरप्लस याचा विचार करावा लागेल. याचं एक साधं छोटं उदाहरण देतो आणि ते उदाहरण तुमच्या लक्षात येईल की फार समर्पक आहे. आज आपण पेपरमध्ये बऱ्याच वेळेला वाचला असेल, काही अनेक पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे की येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2020-21 या वर्षामध्ये LIC हा जो आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा सरकारी भरोसा असलेला गुंतवणूकदार आहे, त्यांनी असं जाहीर केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या वर्षभरात एकंदरीतच आपल्या शेअर बाजारामध्ये किंवा सरकारी धोरणामध्ये 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकू. 30,000 कोटी रुपयेही ते गुंतवतील, कारण गेल्या काही दिवसात प्रीमियमचं स्वरूप आणि प्रमाण खूप कमी झालंय. गेल्या 3 महिन्यामध्ये नवीन किती LIC पॉलिसीज किंवा एकंदरीतच आयुर्विमा पॉलिसीज जगभरात देशभरात घेतल्या जातील याच्या संख्येवरती परिणाम झालाय, आणि त्यामुळे तरीही ते 30,000 कोटी रुपये गुंतवायला तयार आहेत. हा घटक उपलब्धी आहे. पण गेल्या वर्षी LICने गुंतवलेली रक्कम 47,000 कोटी होती आणि त्याच्या आधीच्या वर्षी 52,000 कोटी होती. हे जर लक्षात घेतलं तर हा जो 17 किंवा 22,000 कोटी रुपयांचा एका संस्थेतला शॉर्टफॉल आहे, तेवढ्या पद्धतीत वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून किंवा नागरिकांकडून गुंतवणुकीची रक्कम उभी करणं, त्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हातात इन्व्हेस्टिबल सरप्लस राहणं, त्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये त्या नागरिकांच्या उत्पन्नाचं स्वरूप राहणं, आणि उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत आणि गुंतवणूक असेल तर तो खर्च बेतात राहण्यासाठी महागाईचा दर आटोक्यात ठेवणं, हे येणाऱ्या काळातलं या सरकारपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. आणि एकंदरीतच कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव राजकीय दृष्ट्या जसे संवेदनशील असतात तसे तेलाचेही भाव संवेदनशील असतात. आज मितीला तेलाचे भाव ज्या पातळीवरती आहेत त्याच पातळीवरती येणाऱ्या काळामध्ये राहणार नाहीत, हे अत्यंत उघड आहे. सुदैवाने गेल्या वर्षभरामध्ये आणि त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये अनेक तेल उत्पादक देशांशी आपण ज्या पद्धतीचे करार मदार केले, त्यामुळे तेलाचा पुरवठा नियमितपणे होईल हे जितकं सत्य आहे, तितकंच त्या तेलाची खरेदी आपल्याला रुपया किंवा डॉलर किंवा इतर कुठचंही फॉरेक्स न देता आणि त्यामुळे आपल्या फॉरेक्सला धक्का न लागता आपल्या देशातल्या काही उत्पादित मालाच्या वस्तूंच्या प्रमाणामध्ये किंवा बदल्यामध्ये ते आपल्याला तेल देणार आहेत, ही जर उपलब्धी असेल तर तशा पद्धतीचे व्यवहार आणि आकार वाढवत राहणं हे करोनानंतरच्या जागतिक अर्थकारणामध्ये आणि राजकारणामध्ये त्याची आव्हानात्मक परिस्थिती असेल, हे अत्यंत उघड आहे. या विषयाला अनेक पैलू आणि अनेक कंगोरे आहेत, परंतु स्पेस रिसर्च आणि डिफेन्स सारख्या गोष्टींमध्ये दिलेलं प्राबल्य ही जर या सरकारची उपलब्धी असेल तर एकंदरीतच टेक्स्टाईल्समध्ये मिळालेली फिलीप
ही जर या सरकारची उपलब्धी असेल, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनमध्ये मिळालेली उपलब्धी ही जर या देशातली किंवा या सरकारची उपलब्धी असेल, तर ज्या IT सेक्टरच्या जोरावरती आपण वेगळ्या स्वरूपामध्ये आजपर्यंत फॉरेक्समध्ये आणि ग्लोबल मार्केटमध्ये आपलं स्थान मिळवलं, त्याचं स्वरूप येणाऱ्या काळामध्ये बदलू शकेल, त्या वेगाने किंवा त्या बदलापेक्षाही जास्त वेगाने आपले स्किल सेट्स बदलते ठेवणं आणि एकंदरीतच त्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं हे या सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. कारण या सगळ्या गोष्टीला एक प्रकारची आपली मानसिक तयारी लागते. आणि या परिस्थितीचं वर्णन करणारं असं मी नाही म्हणणार, परंतु आमच्या डोंबिवलीच्याच डॉक्टर सौ मंजिरी संदीप टिळक घरत यांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं नाव, त्यांच्या पूर्णपणाने फार्मसीच्या आणि औषधाच्या दृष्टिकोनातनं तो लेख होता, पण त्याचं जे शीर्षक होतं ते मला फार समर्पक वाटतं. हे खरं म्हणजे आत्ताच्या सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आमच्या डॉक्टर सौ मंजिरी संदीप टिळक घरत यांनी त्या लेखाचं शीर्षक दिलं होतं, शरीरामध्ये विषाणू आणि मनामध्ये भयाणू. हा जो मनातला भयाणू आहे, माझ्या मनामध्ये असलेली भीती आहे, कॉम्प्लेक्स आहे, मग मी तो उद्योजक म्हणून असेल, आज जो राजीव बजाज यांच्या मुलाखतीतनं स्पष्ट झालाय. मी एखादा विरोधी पक्ष असेल त्यांचा मी विचार करू शकत नाही, कारण त्यांचं मानसिकता कशी असते राजकारण्यांची याचा माझा अभ्यास नाही. परंतु जी वेगवेगळ्या प्रकारची कॉम्पिटिंग सेक्टर्स आहेत त्याच्या मनातली जी चिंता आहे, मग ते ऑटो सेक्टर असेल, ते हाऊसिंग सेक्टर असेल, ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते एज्युकेशन असेल, ते फार्मास्युटिकल असेल, ते IT असेल, ते मार्केटिंग असेल, ते FMCG असेल, आपल्याकडे मागणी नाही अशातला भाग नाही. परंतु माझा माल पोचेल का, माल वेळेवर मिळेल का, माल वेळेवर आणि चांगला मिळेल का, अशी नागरिकांच्या ग्राहकाच्या मनामध्ये असलेली भीती, माल वेळेवर पोचेल का आणि त्याला मागणी येईल का याची असलेली भीती, हा जो भीतीचा, हा जो शंकेचा जो मार्ग आहे, हे येणाऱ्या काळातलं सगळ्यात मोठं सायकोलॉजिकल इव्हेंट म्हणून सरकार पुढचं आव्हान असेल. कदाचित एक वेळ जिओपॉलिटिकल आव्हानं पेलणं सोपं आहे, पण सोशिओ पॉलिटिकल आणि सायको पॉलिटिकल आव्हानं पेलणं कठीण जातं. असाच आजपर्यंतचा जगभराचा इतिहास आहे. दिलेल्या मोजक्या वेळेमध्ये जेवढे मुद्दे मांडता येतील ते मांडता आले. मला कल्पना आहे की फार टोकाचं किंवा फार विस्तृत असं कोणत्याही मुद्द्याचं विवेचन करण्याचा माझा विचार नव्हता, पण एकंदरीतच या 45-50 मिनिटाच्या अवधीमध्ये या विषयाची निदान अनुक्रमणिका आपल्या समोर मांडतोय. तसंही आता शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे. वेळ मिळाला, संधी मिळाली तर कदाचित यातल्या प्रत्येक सेक्टरचा किंवा 2-3 सेक्टर एकामध्ये अशा पद्धतीचा विचार करून जर 2-3 भाषणांची मलाही करता येईल, मीच केली पाहिजे अशातला भाग नाही. त्या विषयातले आपण तज्ज्ञही घेऊ शकू. पण मी म्हटलं तसं आय हॅव जस्ट इंट्रोड्युस्ड अ सिलेबस, बट दॅट इज सर्टनली डॉन्टिंग ॲट द सेम टाइम एनकरेजिंग. कारण शेवटी प्रत्येक रिस्कमध्ये अपॉर्च्युनिटी असते, असं मी ज्या शेअर बाजारातनं येतो ते मला शिकवतं. आणि मी म्हटलं तसं की ॲट दिस जंक्चर ज्या वेळेला तुमच्या माझ्या देशाचा GDP हा 58% सेवा क्षेत्रातनं किंवा सर्व्हिसेस सेक्टरमधनं येत असतो, जिथे परफॉर्मन्सपेक्षाही परसेप्शनला महत्त्व असतं. आणि येणाऱ्या काळामध्ये परफॉर्मन्स आणि परसेप्शन एक नागरिक म्हणून, एक क्षेत्र म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून, एक देश म्हणून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थकारणात देणं ही आजपर्यंतची माझी उपलब्धी होती. ते स्टेटस, ते स्टँडर्ड आणि ते रेकग्निशन टिकवणं हे येणाऱ्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान असेल. सुदैवाने केवळ आपल्याच देशामध्ये असे बदल होत आहेत अशातला भाग नाही. एकंदरीतच करोनाने एका वेगळ्या अर्थाने पुन्हा नव्यानं स्टान्स घेणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टीने आपण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये कंपॅरेटिव्हली, मी तुलनात्मक म्हणतोय, विघ्नसंतोषीपणा नाही, तुलनात्मक आपण सुस्थितीत आहोत. हे या वर्षभराची उपलब्धी आहे. पण ही तुलनात्मक सौंदर्य, हे तुलनात्मक स्थैर्य आणि ही तुलनात्मक सशक्तता टिकवणं हे येणाऱ्या काळामधलं सगळ्यात मोठं आव्हान असेल. आणि असं जर झालं तर ते दिसायला 21 लाख कोटी मिळाले की नाही याच्यापेक्षा सुद्धा त्या 21 लाख कोटीच्या निमित्ताने जो ट्रिगर होईल, ही 21 लाख देता येणं ही जर उपलब्धी असेल तर तो ट्रिगर चॅनलाइज होणं आणि तो चॅनलाइज ठेवणं हे खरं सांगायचं म्हणजे $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असेल. याच्या संबंधातल्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा माझा स्वतःचा जो चंद्रशेखर टिळक या नावाचा YouTube चॅनल आहे त्याच्यावरती काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्येही आहेत.
बाजार गप्पा आहे जे मी साप्ताहिक सदर तिथे सादर करतो, त्याच्यामध्येही अशा अनेक पैलूंचा उल्लेख केलाय. जर माझं आजचं विवेचन तुम्हाला योग्य वाटलं असेल तर जरूर त्याला व्हिजिट द्या. आजच्या आयोजकांना म्हणजे विश्वसंवाद केंद्राला मला ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण आज ह्या सत्रामध्ये सहभागी झालात म्हणून आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि दिल्या वेळेच्या मर्यादा असल्यामुळे आणि एकंदरीतच हा विषय अमर्याद असल्यामुळे आपल्या सगळ्यांची तुर्तास इथेच रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.